म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, मात्र याच पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार घडतोय। पुणे विद्यापीठामध्ये आदर्श कॅन्टीन आहे, मात्र याच कॅन्टीनचा कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून बसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून तो पाणी बाहेर काढतोय। एकीकडे पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढतीये, तर दूषित पाणी हेच जीबी सिंड्रोमच्या आजाराचं मुख्य कारण असल्याचं कळतंय। अशातच पुणे विद्यापीठातला हा किळसवाणा प्रकार आहे, त्यामुळे विद्यार्थी संतापलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या कॅन्टीन, मेस आणि उपाहारगृहात जेवणामध्ये अळी, झुरळं निघण्याच्या घटना सध्या घडताय, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बातमी खरं तर अतिशय मोठी आहे। पुण्यात हा प्रकार घडलेला आहे। पुणे शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि त्याच ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला। आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय घडलं या संदर्भात काही स्पष्टीकरण समोर आलेलं आहे का? मात्र आरोग्याशी तर खेळ होतोय हे स्पष्ट आहे। सावित्रीबाई फुले विद्यापीठात काही विद्यार्थ्यांना उंदीर चावल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कॅन्टीन मधला हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। सगळे विद्यार्थी ज्या कूलर मधून पाणी पितात त्याच कूलर मध्ये एक सफाई कर्मचारी जो आहे त्या ठिकाणी पाय टाकून बसल्याचं जो चित्र आहे त्या व्हिडिओ मधून पाहायला मिळते। खरं तर तो पाणी जे आहे ते साफ करण्यासाठी वापरत असल्याचं देखील या व्हिडिओ मधनं समोर आलेलं आहे। मात्र त्या सगळा खेळ जो आहे तो विद्यार्थ्यांच्या जीवाशी लागणारा आहे हे मात्र निश्चित आहे। त्यामुळे विद्यापीठ प्रशासन यावर काय कारवाई करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ, नेमका हा व्यक्ती काय करतोय ते सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। दरम्यान आता पुणे विद्यापीठात उंदरांचा देखील सुळसुळाट असल्याचा आरोप आहे। उंदरानं चावल्यानं एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलेलं आहे। या विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आढळली आहे आणि आता कॅन्टीनचा कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून बसल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यामुळे पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय आणि याकडे प्रशासन लक्ष देणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे।